महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त झगडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील, विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या उपस्थितीत महानगरपालिका मालिकेच्या तिबेटियन मार्केट परिसरातील अनधिकृत वाढीव असलेले बांधकाम, पत्र्याचे शेड, हातगाडे यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली। तसेच आरोग्य विभागाकडून प्लास्टिक आणि अस्वच्छताबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली। यावेळी अधीक्षक मधुकर गायकवाड, शिळके, बोरखडे, विनायक जाधव, पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, जीवन ठाकरे, उमेश खैरे, निखिल तेजाळे, तानाजी निगळ, भगवान राजपूत, सुनील कदम, बापू कायदनी, जावेद शेख, संजय सूर्यवंशी, जगन्नाथ हमारे, संतोष पवार, निलेश काळे, बापू लांडगे, वरखेडे, राजू साळुंके, राजू कस्तुरे आणि लोकरे, उत्तम आहेर, उद्यान विभागाचे निरीक्षक बोडके, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। आपण अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली आहे। किती परत परिसरातून अतिक्रमण काढण्याची कुठल्या नाही, माननीय आयुक्त महोदय आदरणीय खत्री मॅडम तसेच अतिरिक्त आयुक्त झगडे मॅडम यांच्या सूचनांनुसार आपण नाशकात वेगवेगळ्या ठिकाणी अशा या मोहिमा चालू केलेल्या आहे। खाली आपण महात्मा नगर भागात कारवाई केली, मागे तपोवनात केली, तिथे 100 झोपडे हटवल्या। आताही आपण बघतोय की आपण इथे तिबेटियन मार्केट परिसरात आहोत। त्या व्यावसायिकांनी कुठली इथे अतिक्रमण हे वाढवलेले पार्किंग स्पेसमध्ये सर्रास मंडप टाकून दिले, तिथे गिराईक करतायत आणि अतिशय अस्वच्छता आहेत। तिबेटियन मार्केट परिसरात पण चायनीजवाल्यांनी रस्त्यावर सुद्धा वाढीव काम करून दिले, कुठेही टपऱ्यासुद्धा आहेत आणि अस्वच्छता केली। म्हणून आरोग्य विभागामार्फत आज आमचे जे DSI आहे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनाही आपण दंड केला आहे। आदरणीय आमचे इथले जे विभागीय अधिकारी घुगे यांनी सुद्धा स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि आपण इथे आता या टपऱ्या तोडतोय तुम्ही। आणि हे सुद्धा बघा की लोकांनी नुसते गोरगरीबच नाही तर मोठ्या मोठ्या देणग्यांनी पण हे झाडांवर सर्रास खिळे ठोकून बोर्ड लावलेले। ह्या अशा शिक्षणाचा काय फायदा, त्याच्यावर आपण सर्रास अशांवर गुन्हेही दाखल करतोय आणि पार्किंग स्पेसमध्ये आपण स्पष्ट सूचना देतोय की अशा प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही। महापालिकेचा JCB कंटिन्यू तयार आहे, आमची पूर्ण टीम रेडी आहे। आपण हे हमखास तोडणार आणि या स्पेसेस जागा मोकळ्या करणार। कमर्शियल आस्थापनांनी पहिले गिराईकांना पार्किंगची सोय करणे महत्त्वाचे आहे। आपण बघतोय ते तिथे धंदा करताय पार्किंग स्पेसला, म्हणून या गाड्या बाहेर लागत आहे। म्हणून आपण ही मोहीम यापुढेही चालूच राहणार आहे आणि प्राईम एरिया आपण सगळे घेतोय। तरी आजची जी मोहीम होती ती अचानक राबवली, त्यामुळे अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणात आता जो चोर आहे त्याने नेहमी केव्हाही पकडलं जाऊ या भीतीत राहावंच। चोराला सांगून तुम्हाला पकडायला येतोय असं पालिकेमार्फत तर नाही होणार। त्याच्यामुळे आपण 100% इथे अनाऊन्सिंग केलेली आहे। मागे काही वर्षापूर्वी मी पण येऊन गेलो, मागच्या वर्षी सूचना दिली आणि बरेचसे गाळेधारक यांनी भाडंसुद्धा भरलेलं नाही आपलं जे पालिकेचं आहे। आणि तुम्ही एक बघा की हा एवढा प्राईम एरिया आहे, तिथे खाजगी जागांना एवढे भाव आहे की पालिकेचं जे थोडंफार भाडं आहे ते भरायला सुद्धा जर हे करत असतील तर ते सुद्धा सिलिंगची कारवाई करू। आणि या एरियामध्ये आपलं जे मार्केट आहे तिथल्या त्या गाळ्यांनी सुद्धा पुढे शेड वाढवून घेतले, त्यांच्यावर पण आपण आता कारवाई करणार। तर हे जो इमारती आहे याच्यामध्ये जे मालक आहे त्यांनी पोट भाडेकरू टाकलेले अनेक ठिकाणी असे त्यांच्यावर काय कारवाई करणार? त्यांची सुद्धा आपण पाहणी करणार आहे, टीमला सूचना दिल्या आहे। आणि जर असे पोट भाडेकरू टाकले असतील तर आपण त्यांच्यावर वाढीव दराने पण ते भाडं आकारणार, दंडासकट आपण वसूल करायचे आदेश दिलेले आहे संबंधित कर्मचाऱ्यांना। शिवाय आपलं इथे बाजूलाच आपलं याचं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचंही ऑफिस होतं, आपण तिथे पाहिलं खाली भाजीपाल्यांसाठी जे दिलेले ओटे याच्यात सुद्धा अनधिकृतपणे काही जणांनी पार्टिशन टाकून कॅफे तयार करायच्या तयारीत होते। परंतु तशा सूचना मिळाल्यानंतर त्वरित आपल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आणि माननीय आमचे घुगे साहेब जे आहे त्यांनी त्वरित दखल घेतली आणि ते पूर्ण अतिक्रमण निष्कासित करण्यात आलेले आहे। आणि शहरात जिथे पण असे अनधिकृत दिसेल ते सर्व आपण कारवाई करणार आहोत। आणि जे गाळे ओटेधारक त्यांची 5x5ची जागा सोडून वाढीव जागा घेतोय त्यांच्याकडनं सुद्धा दंडात्मक पावत्या हे करू। आणि यापुढेही त्यांनी जर पालिकेचे नियम पाळले नाही तर त्यांचं बायोमेट्रिक रजिस्ट्रेशनसुद्धा आपण रद्द करू। आणि सगळ्या नागरिकांनाही सूचना आहे की जे अतिक्रमणधारक आहे त्यांच्याकडनं तुम्ही काही घ्यायला पण नका जाऊ कुठेही रस्त्यावर पार्किंग करून। ही नागरिकांची जबाबदारी की जे नियम मोडतील त्यांच्याकडे आपण जायचं नाही आहे, नाहीतर फक्त नियम मोडणाऱ्यांकडे जायचं आणि सगळं काही चांगलं होईल अशी अपेक्षा करायची, हे चुकीचं राहील। बिलकुल कचराही कुठे बाहेर फेकायचा नाही, अस्ताव्यस्त कुठेही काही नको, नाहीतर मग कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल। या महापालिकेची सर्वांनी घोषणा पक्की ध्यानात ठेवा। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।